नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत टुरिस्ट प्लेसला. आपल्या कोकणातील हरणे बंदर हे महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात एक लहानसे पण ऐतिहासिक आणि पर्यटकांसाठी आकर्षक असलेले बंदर आहे. दापोली तालुक्यामध्ये येते. दापोलीपासून जवळपास एक अर्ध्या तासामध्ये आपण इथं पोहोचू शकतो. आणि आता आपण थोडी माहिती घेत आहोत इथं, जे की बोटवाले आहेत दादा, त्यांच्याकडून. तीन चार दिवसांनी असं येतात. 3-4 दिवसांनी येतात. मोर मिळेल तर तशा भाडा 15 मिळाला तर मग 3-4 दिवसांनी येणार. 2 दिवसांनी डेलीनी पण येणार नाही. जसं भेटेल नक्कीवर आहे सर्वजण. तरी किती किती कॅडी घेता? एकदा गेलो किती कॅडी येते? तरी पण असं 40-45 टाईप असं मावरा भेटतं. 40-45 मागायला. हा मग येतो 15. सर्विस तेवढे असते ना बोटीची, 40-45 टप्पा असते. तेवढा राहणार तेवढा आणणार. खायला काय काय घेऊन जातो? खायला म्हणजे भात वगैरे काय घेऊन जातो का? नाही बोटीत सर्व माझ्या जसं आपल्या घरी असतं तसं सर्व बोटीतलं भरतं. 5-7 दिवसांनी सर्व सामान येतं. आणि हे काय अंघोळीचं काय नियोजन असतं? अंघोळीसाठी सर्व काय सर्व मला मशीन असतं ना? झाला ना हे बघता ना मच्छी उतरण्यासाठी पाणी वगैरे सर्व मधला ट्रान्सपोर्ट बाहेर जाण्यासाठी दुसरी बोट असते. तिला झेंडे वगैरे लावलेली. त्याला पासिंग वर असतं ना बोटीला? हो पासिंग वर सर्वांचे असते. एकदा पासिंग केलं तर किती दिवसासाठी झाले भेट असं पासिंगची ते आपल्याला तेवढा नाही होत. ते सर्व काही नापवला नाही. आपल्याला फक्त ते काम करायचं, दुसरं बाकी काय नाही. जास्त कामासाठी जास्त. आता आपण इथं दादाकडून माहिती घेतलेलं आहे. तर इथं स्थानिक जी जीवनशैली आहे हरणे बंदरमधील, स्थानिक लोकांचे जीवन मुख्यतः मच्छीमार व्यवसायावर अवलंबून आहे. येथील मच्छीमारांच्या कठोर परिश्रमातून त्यांची जीवनशैली आकारली जाते. तसेच हरणे बंदरातील गणेशोत्सव आणि इतर सण मोठ्या साजरे केले जातात. इथं संपूर्ण गाव एकत्र. आता आपण बाजार पाहत आहोत. इथं हरणे बंदरवरती आपण पाहतो ना, मासे हा हरणे बंदराचा प्रमुख व्यवसाय आहे. येथे विविध प्रकारच्या मासळी उपलब्ध असते. इथे माशांच्या विविधतेमुळे हरणे बंदरातील मच्छीमार बाजार खूप प्रसिद्ध आहे. इथे मिळणाऱ्या काही प्रमुख माशांच्या आपण माहिती घेत आहोत. इथे आपण पाहतोय जसं की आपल्याकडे बार्गेनिंग होतं, म्हणजे एक सांगायचा एक भाव असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला जो भाव हवा आहे त्या भावाने आपण मागू शकतो. विशेषतः इथं जे आहे सुरमई, पापलेट, बोंबील, रावस, कोळंबी, बांगडा, तांबडा एक मासा आहे. असे एवढ्या व्हरायटी आहेत की तुम्ही म्हणजे जे कधी खाल्लंही नसेल किंवा ते बघितलंही नसेल मासे. तर एवढ्या प्रकारचे मासे म्हणजे समुद्रात अगदी बघा तुम्ही मासा हा असा वेगळ्या प्रकारचा. याला आपण काय आता याचा रेट आपण विचारतोय तर ते रेट सांगतात. समोर बघतोय तर दादांना पण माहिती देते. कुठला बांगडा बांगडा मासा. ते आपलीच मावशी का काय? कसं दिलं? कशासाठी खायसाठी? कसं दिला रेट? रेट आहे 400 रुपये. 500 रुपये महाग आहे. कसं खायचं त्याला? कसं कट कसं करायचं? कट करायचं काय नाही, त्याला काटा बिटा नाही. असा तुझ्याने घाव खायचा. सगळं जेली टाईप मध्येच आहे. काटा एक पण नसतो. काटा एक पण नाही त्यात. कटर
कुठला मासा आहे मासा कुठला आहे कटल कटल सगळे कटल आहे गोटी गोटी होतात कटल पीस कटल व्हरायटी फक्त बारकी असल्यामुळे गोटी म्हणायची ए बोले 6000 आणि ते मोठ्या साईज तुझ्या माणूस एक पाठी मारायचा उडणारा मासा आहे हा आपण इथं पाहतोय आता हे रंगीबेरंगी मासे जे की रेअर असतात. आता हा पाहतोय इथं आता काही ओळखीचे मासे आहेत, काहींची नावं म्हणजे पहिल्यांदाच बघतोय तर आपल्याला नाव नाही म्हणजे समजत नाही कुठलाही मासा. आता हा छोटा मासा आहे म्हणजे हा तर बैलगाडीच्या चाका एवढा मोठा असतो साईजने. काय काय वेळेस मोठा मासा पण बघायला भेटतो याच्यामध्ये. आपण जो पाहिला आता खाली तो मासा तो अगदी पानासारखा असतो पसरून. त्यासोबत त्याला लांब शेपूट ह्याची हे छोटी साईज आहे म्हणजे आपण पिल्लू म्हणूया कारण अगदी मोठं बैलगाडीच्या चक्रा एवढा पण मोठा मासा येतो ह्याच्यामध्ये. जी व्हरायटी आहे आता आपण वेगळा मासा पाहणार आहोत. हा बघा म्हणजे मी तर पहिल्यांदाच पाहतोय हा मासा. असे जे कधीच न बघितलेले मासे पण आपल्याला इथं बघायला भेटतात हरणे बंदरवरती. आपण माहिती घेतोय. आपण इथे पाहतो लोकल मार्केटसाठी किंवा आपल्याकडे जे गाडीमधून मासे येतात तर आता हे ट्रान्सपोर्टेशन चालू आहे आणि मासे बघा 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 मासा आपण माशाचं रेट आणि आता कॅरेट वरती कसं भेटतं विचारतोय त्यांना. कॅरेट कितीला आहे 3000 किती किलो असेल त्यामध्ये 20 किलो 40 किलो साडेसात ला दररोज टायमिंग राहते का दररोज टायमिंग नावाची 8:30ची टायमिंग आम्ही हे नावायचं असते ना हाणायचं असते म्हणून आम्ही 7:30 ला येतो 7:30 पावणे 8 पर्यटक असतात का 7:30 वाजता येतो आणि पर्यटक नसतं का पावणे 8 वाजता येतो. आता फक्त व्हिडिओ करता काय काय तुमच्याकडे कोलंबीची साईज जरा जास्त मोठी वाटते काय विषय खायला कुठली चांगली बारकी काय मोठी त्याला समुद्री वाळी म्हणायचं हे कशी नाही हे कशी राहिलं मोठी किती किती दिवस आहे किती जाणार ते 1500 कमी करून देतात. खायला कुठली बारकी चांगली मोठी ही ह्याची कशी आखी अशी फ्राय होते फ्राय होते आखी मोठी हा तंदुरी कशी करतो आपण ह्याचा कसा असा चायनीजचा असते तसं आखी तंदुरी होते आणि ह्याची बिर्याणी होते बिर्याणी पण होते ते मोठं कुठलं आहे सुरमईच आहे तो पण
कसं किती किलो आहे शुद्ध? 4-5 किलो? 4 किलो. काय रेट आहे? 2500 रुपये. 1500 आहे. कमी करून द्या. नाही का बघ. माकून आहे. कुठलं नाव आहे? कसं आहे? कोण कुणीकडे आहे? खायला चांगलं लागतं. चिली बनवायला येते मी ते. कसं बनवायचं कसं? ती बनवायची मला जर बारीक करायला लागलं ना बारीक करून देतात. चिली पण बनवतात त्याची. त्याचं मटेरियल भरून चिली बनवतो ना आपण. ₹500 एक 500 रुपये. चांगलं महाग आहे. लयच महाग आहे. एक कॅरेट आहे ना 20,000-25,000 जातो. 21-22. हा आणत जा. आता इथं पाहत आहोत आपण की वाट्याने म्हणजे वाट्यावरती इथं मासे विकत भेटतात. सुरमई, पापलेट, बांगडा, कोळंबी आणि इथं साईजनुसार त्याचे रेट असतात. आपण इथं बार्गेनिंग करून म्हणजे मासे विकत घेऊ शकतो आणि आपल्याला इथं बार्गेनिंग शिवाय मासे भेटत नाही. मग ते आपल्याला जो आपल्याकडे लोकल मार्केटला भेटतो त्याच्या तिप्पट इथं रेट सांगितला जातो. मग आपण त्यांना बार्गेनिंग करून करून त्याच्यामध्ये आपण ते विकत घेतोय आपण इथं. आणि तर बघतोय अफाट गर्दी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं पर्यटक आलेले आहेत एन्जॉय करण्यासाठी, मासे पाहण्यासाठी, मासे विकत घेण्यासाठी. आता आपण ताईंना इथे भेटतोय जे की इथं मासे स्वच्छ करून देतात आणि त्यांच्याशी आता आपण गप्पा करतोय आणि गप्पा करता करता जाणून घेतो की ते सकाळी किती वाजता इथं येतात, दिवसभर त्यांचं काय काय असतं दिनचर्या, त्याच्यामध्ये त्यांचं कसं काम वगैरे असतं आणि किती वाजता जातात किंवा हे आता जसं आपण मासे स्वच्छ करून घेतो यांच्याकडून तर हे त्याच्यासोबत फ्रायही करून दिलं जातात. म्हणजे कसं स्वच्छ करणारेच आपल्याला नंतर फ्राय करून देतात. तर त्यांना त्याचा भाव वगैरे विचारला तर त्या साधारणतः 300 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला मासे स्वच्छ करून दिले जातात इथं. फ्राय करून दिले जातात, जो की इथला रेट आहे. म्हणजे तुम्हाला जर यांच्याकडून घरगुती पद्धतीने मासे बनवून पाहिजे असतील तरी ते पण भेटतात. मग आपण बाकीच्या चर्चा करतो की इथं हॉटेलला वगैरे पण तसंच आहे सेम, जिथे की तुम्हाला 300 रुपये किलो 350 रुपये किलोमध्ये मासे फ्राय करून दिले जातात. मग हा झाला फ्रायचा रेट आणि त्याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला बाकीचं मग सेपरेट असतं भाताचं आणि जे रोटी वगैरे आपण घेतो. तर आता इथं आपण बघतो आपण घेतलेले मासे आहेत. इथं पापलेट आहे हा आणि सुरमई आहे आणि इथं आपण आता हे स्वच्छ करून घेतो आहे आता आपले मासे. आता हे डोकं बाजूला केलेलं आहे माशाचं आणि इथं कल्ले कट करतायत आणि पोटातली घाण काढली जाते सुरमईमध्ये आणि असं इथं परत पाठीवरचे जे कल्ले आहेत ते कट केले जात आहेत आणि हा पोटावरचा कल्ला परत. आणि इथं आता आपण बघतो की ह्याचे कसं कट केला जातो मासा आणि यांना एवढे प्रॅक्टिस असते की ते एकदम नॅचरली असं एकसारखे भाग करून देतात. आता हे पीसेस केले जातात आपले फ्राय करण्यासाठी सुरमईचे. आणि आता आपण पुढे बघतोय तर इथं भरमसाठ म्हणजे एवढे पर्यटक आहेत मासे खाणारे जे म्हणजे खूप दुरून इथं येतात. कोकणामध्ये हा एकदम मस्त स्पॉट आहे हा आपला हर्णे बंदर. आणि इथं आपण आता हे जे कटिंग केलेले मासे ते आपण इथं घेतो. हा काय मस्त दिसतंय इथं आणि आपले असे मासे फ्राय करून रेडी आहेत आणि मी मस्त एन्जॉय करणार आहे आता